राज्यातील अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघानं 22 जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू केले। या आंदोलनाच्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी, मंत्री यांनी भेटी दिल्या, मात्र ठोस आश्वासन अद्याप दिलेलं नाही। सरकार आंदोलन बेदखल करत असल्यानं महाराष्ट्रातील सर्व अंशतः अनुदानित शाळा 7 आणि 8 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं घेण्यात आलाय। शुक्रवारी या आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन शिक्षकांचं म्हणणं ऐकून घेतलं। यावेळी त्यांनी 6 जुलैपर्यंत शिक्षकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 7 जुलैला स्वतः आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा दिलाय। आम्ही या सरकारला विनंती करतो की प्रचलित पद्धत तुम्ही लागू करा आणि न मागता त्यांना वेळेवर तिथं त्या ठिकाणी तो टप्पावाढ मिळाला पाहिजे। त्याच्याचबरोबर त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 25 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देण्याबाबत आदेश लगेचच्या लगेच तिथं झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आणि काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे काही पटसंख्या ज्या असतात त्याच्यामध्ये थोडाशी अडचण झाल्यामुळे आणि संख्या तिथं चुकल्यामुळे काही शाळांवर तिथं अन्याय होतो। त्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर मान्य केल्या पाहिजे। त्या अजूनपर्यंत सरकारकडे संधी आहे 6 जुलैपर्यंत या संघटनेच्या मागण्या, या आमच्या शिक्षकांच्या मागण्या या मान्य झाल्याच पाहिजे। नाहीतर 7 तारखेपासून आम्ही स्वतः व नेते या आंदोलनामध्ये सहभाग घेतील आणि मग मात्र तिथं शासनाला हे परवडणार नाही। 6 जुलैपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर 7 पासून हे आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही सहभाग घेऊ असं या ठिकाणी सांगतो। यावेळी शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, चंद्रकांत बागणे, रत्नाकर माळी, सुभाष खामकर, केदारी मगदूम यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।